राजकारण करून एक महत्त्वाची बातमी। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर असतील। मोदींच्या हस्ते विकास कामांचं लोकार्पण होणार आहे। नवी मुंबई विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल। मुंबई मेट्रो लाईन 3च्या अंतिम टप्प्याचंही उद्घाटन पंतप्रधान करतील। तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा महत्त्वाचा दौरा, विकास कामांचं लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे। मोदी 2 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असतील। तर याच दौऱ्यादरम्यान ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्याशीही त्यांची उद्योगासंदर्भात चर्चा होणार आहे। आणि याच संदर्भात अधिक माहिती घेतोय आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे। ह्या सध्या माझ्यासोबत जोडल्या गेल्या आहे। कविता, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा दौरा कसा असेल, दिवसभर कसे कार्यक्रम असतील? आज पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। दुपारी 2:40 पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या विमानतळावर पोहोचणार आहेत। जे आहे ते सभा मंडपात येणार आहे आणि सभा मंडपामध्ये देखील 50,000 पेक्षा अधिक ज्या आहेत खुर्च्या मांडण्यात आलेल्या आहेत। बैठक व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे काय संबोधित हे याच्याकडे जे आहे ते नागरिकांचं लक्ष लागलेलं राहणार आहे। एकूणच आपण बघतोय, आपण याच विमानतळ परिसरामध्ये आहोत। माझ्या मागे जे आहे मोठे बॅनर जे आहेत ते लागलेले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताचे हे बॅनर आहेत। स्थानिक नेते असतील, स्थानिक चित्रपट असतील यांनी हे बॅनर लावले आपल्याला पाहायला भेटतात। चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। आपण याच विमानतळ परिसरामध्ये आहोत। या विमानतळ परिसरामध्ये आपण बघतोय मोठ्या संख्येच्या प्रमाणात बॅनरबाजी झालेली आपल्याला पाहायला भेटते। स्थानिक नेते भूमिपुत्रांनी जे आहे ते नरेंद्र मोदी यांचे जे स्वागताचे बॅनर जे आहे ते लावलेले आपल्याला पाहायला भेटतात। एकूणच दुपारी 2:40 जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणी येणार आहे। सर्वात मोठं जे लंडनच्या तुलनेत जे आहे विमानतळ असणार आहे हे, आणि याचं उद्घाटन जे आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। सगळ्या मुंबईकरांची आतुरता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आपल्याला पाहायला भेटते। त्याचबरोबर लवकरच जे आहे या ठिकाणी वॉटर टॅक्सीची सुविधा देखील जी आहे ती सुरू करणार असल्याची माहिती जी आहे ते सुरतेचे व्यवस्थापकीय संचालक मेजर सिंगल यांनी माहिती दिली होती। आणि आज जे आहे नवी मुंबईकरांची उत्सुकता जी आहे ती शिगेला पोहोचलेली आहे। क्षण पाहण्यासाठी नवी मुंबईकर मोठी गर्दी करताना आपल्याला पाहायला भेटणार आहे। नक्कीच कविता, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यात काय काय घडणार आहे पाहूयात। पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टारमर ग्लोबल फिल्मटेक फेस्टमध्ये मुख्य भाषण करतील। 8 ऑक्टोबर म्हणजे आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन होत आहे। विमानतळ बांधणीचा खर्च सुमारे 19,650 कोटी रुपये आहे। मुंबई मेट्रो लाईन 3च्या अंतिम टप्प्याचंही उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होईल। मेट्रो 3साठी 37,270 कोटी रुपयांपेक्षाही अधिक खर्च आलाय। पंतप्रधानांच्या हस्ते कॉमन मोबिलिटी ॲप मुंबई वन याचं लॉन्च होणार आहे। मेट्रो, मोनो रेल्वे, उपनगरीय रेल्वे आणि सार्वजनिक वाहतूक बसेसची तिकीट काढण्यासाठी हे फायद्याचं ठरणार आहे। महाराष्ट्रातील कौशल्य विकास विभागाच्या उपक्रम शॉर्ट टर्म एम्प्लॉयबिलिटी प्रोग्रामचंही ते लोकार्पण करतील। पंतप्रधान मोदी मुंबईत युकेच्या पंतप्रधानांना भेटणार आहेत। पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान स्टारमर दोन्ही देशांच्या भागीदारी आणि व्हिजन 2035च्या रोडमॅपचा आढावा घेतील।